आता आयुर्वेदाने काय सांगितलं, नॉर्मल व्यक्तीने अर्धपोटी जेवायला पाहिजे किंवा 1/4 रिकामं पोट भरून आपण पोटभर जेवतो. आपल्याकडे जर कोणी आलं तर आपण सावकाश जेवा असं आपण सांगतो. आता सावकाश जेवा म्हणजे तुम्ही पोटभर हळूहळू जेवा असा अर्थ नाही. अवकाश म्हणजे पोटात जागा ठेवून जेवा. मग किती जागा ठेवायची डिपेंडिंग अगेन तुमचं मेटाबॉलिझम कसं आहे, तुमचं चयापचय कसं आहे. मग एक तर 1/4 जागा रिकामी ठेवा किंवा अर्धी जागा रिकामी ठेवा. पण हे लक्षात कसं राहणार की 1/4 आता मी सांग काय माहितीये का की आपल्या शरीरामध्ये एक ॲपिटाईट कंट्रोल सिस्टीम नावाची एक सिस्टीम आहे. आता फॉर एक्झाम्पल मी जेवायला बसलो, कुठेतरी पंक्तीत लग्नात बसलो आणि कोणीतरी मला आग्रह करतंय जेवायचा आणि लाडू देतंय, जिलेबी देतंय आणि मी 1 लाडू खाल्ला, 2 लाडू खाल्लं, 3ऱ्या लाडूला मला माझी बॉडी इंडिकेट करते माझ्या ब्रेनला नाही आता बस. मग किती पण आग्रह झाला की नाही आपण असं करतो, बिलकुल नाही मी नाही खाणार. आता ज्यांची ही ॲपिटाईट सिस्टीम बिघडलेली असते ना, हे कधी इंडिकेशन येतं जेव्हा अर्ध पोट भरलेलं असतं, फुल पोटाला नाही. मग फुल पोटाला नंतर मग बेल्ट ढिल्ला कर, हे ढिल्ला कर ते सुरू होतं. तुम्हाला जेवण करताना कसं सांगितलंय की तुम्ही अगदी पूर्ण कॉन्सन्ट्रेशनने जेवायला पाहिजे. तर बॉडीचं इंडिकेशन तुम्हाला कळतं की नाही मला आता अर्धपोटी जेवायचं आहे, बॉडीने इंडिकेट केलं मी थांबायला पाहिजे. काही लोकांमध्ये काय 8 खाल्ले, 9 लाडू खाल्ले, 10 लाडू खाल्ले, बॉडी इंडिकेटच करत नाही की पोट भरले म्हणून. सो दीज आर सर्टन जेनेटिक इश्यूज की तुमचं लेप्टिन रिसेप्टर्स बिघडलेले असतात, इन्सुलिन रिसेप्टर्स हायपोथॅलेमसच्या जागी बिघडलेले असतात आणि कदाचित ग्रेलिन खूप जास्त असतं, लेप्टिन त्यामुळे कमी असतं. तर हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी ठरतात की तुमचं पोर्शन साईज किती असायला पाहिजे आणि तुम्ही किती जेवायला पाहिजे. बॉडी इंडिकेट करते ते आपण लक्ष देऊन ऐकायला पाहिजे बॉडीचं की इंडिकेट केलंय बॉडीने. मग किती वेळा जेवायला पाहिजे आपण आताच बघितलं की 2दा जेवायला पाहिजे, 3दा जेवायला पाहिजे किंवा 1दाच जेवायला पाहिजे डिपेंडिंग तुमची बॉडीचं मेटाबॉलिझम कसं आहे. त्याच्यामध्ये फिक्स रूल नाहीये काही किंवा 2दाच जेवा किंवा दर 2 तासाला जेवा. दर 2 तासाला तर जेवण कोणीच नाही केलं पाहिजे, अतिशय कृश व्यक्तींनी पण नाही केलं पाहिजे. आणि 2दाच जेव्हा हे वन साईज डझंट फिट ऑल. तुम्हाला तुमच्या मेटाबॉलिझमच्या अनुसारच ठरवावं लागेल की किती वेळा जेवायचं.